अक्कलकोट रोडवरील रोशन शिक्षण संकुल येथे 26 जानेवारी 2026 रोजी दुहेरी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन आणि संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष 25 वर्षे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमात केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर त्यांच्या मातांनीही सहभाग नोंदवून नवा आदर्श निर्माण केला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद बालाजी अमाइन्सचे CSR प्रमुख तथा माजी उपायुक्त माननीय श्री अनिल विपत यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय चित्रकार व सोनू सूद चॅरिटी फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री विपुल मिरजकर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष श्री JI इंगळगी, उपाध्यक्षा सौ SJ इंगळगी, सचिव श्री II इंगळगी यांच्यासह सर्व मुख्याध्यापक व मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन व उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. प्रशालेच्या RSP पथकाने शिस्तबद्ध संचलनाद्वारे तिरंग्याला मानवंदना दिली. त्यानंतर मराठी व उर्दू प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना अर्पण केली. कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मराठी प्राथमिक विभागातील 24 मातांनी आपल्या पाल्यांसोबत स्टेजवर उतरून सादर केलेले देशभक्तीपर गीत. आई आणि मुलांमधील हे अनोखे नाते आणि त्यांचा राष्ट्रप्रेम पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अध्यक्ष अनिल विपत व विपुल मिरजकर यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे महत्त्व विशद केले. एक भारतीय नागरिक म्हणून आपली कर्तव्ये, जबाबदारी, बंधुता आणि सहिष्णुता जपणे हीच खरी देशसेवा आहे, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. रोशन बालक मंदिरातील चिमुरड्यांनी महापुरुषांची वेशभूषा परिधान करून इतिहासाला उजाळा दिला. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते 1000 विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री SA मुलाणी, सौ VG कटारे व श्रीमती SH पठाण यांनी केले तर सौ VT घुले यांनी आभार मानले. या सोहळ्यासाठी पालक, माजी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.